सेवक दानिवली गावाचे रवींद्र भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा मेडल द्यायचा आहे. त्यानंतर मात्र थंडा ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कमलाकर भोईर साहेब यांच्या माध्यमातून मी व्यासपीठावर आदरणीय विशालजी भोईर साहेब हे आहेत आणि विशाल दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शीतपेय द्यायचे, थंडा द्यायचे. तर निलेश तुला दुसऱ्या सामन्यासाठी खूप खूप गोड शुभेच्छा. आणि अजून एक बक्षीस आहे, थांबा निलेश थांबायचं आहे, कुछ मिठा हो जाए. परत पाहतोय आपण स्वीट साईनाथ राणे सर, किरण भोईर सर, प्रमोद भोईर सर यांच्या माध्यमातून कुछ मिठा हो जाए. निवृत्ती भोईर साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वीट बॉक्स द्यायचे. हे पाठीराखाने द्यायचे कारण की खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. तर सामन्याला सुरुवात होणार आहे. खूप मोठा सामना आहे कारण की पाहतोय आपण दीपक कुठल्याही संघाला आपल्याच घरच्या मैदानावर पराभूत करणं एवढं सोपं नसते. कारण की मग कुठलाही संघ असतो तो आदर्श 11 धानिवली हा खूप मोठा संघ आहे. मुरबाड तालुका ग्रामीणचा जर विचार केला आपण निश्चित निलेश कॅप आणि टी शर्ट आपण नंतर परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. आपल्याच लाडक्या क्रिकेट रसिकाच्या समोर आपल्याच होम ग्राउंडवर इथं मात्र आदर्श 11 धानिवली हा संघ आयोजक संघ आहे तो मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र त्यांनी जिंकलाय आणि प्रथम त्यांनी शतरक्षण करण्याचा निर्णय. ऑल धानिवली गावाच्या माध्यमातून आदर्श 11 धानिवली संघाला खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. आणि खास पाहतोय आपण जे आयोजक आहेत खूप मोठं योगदान सर्व आयोजकांच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून सुद्धा आदर्श 11 धानिवली संघाला शुभेच्छा. खांडपे संघाचा संगणक आपण जर आला असेल तर लगेच आपण संपर्क साधून घ्यायचे, आपला गणवेश घेऊन जायचे. डोंगर नावे विपक्ष खांडपे पुढची लढत. तर पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता, अप्रतिम अप्रतिम वेग होता, लाईन खूप छान होती. टप्पा पडल्यानंतर पाहिलं थोडंसं चेंडू बाहेर वळणारा होता आणि चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळाली. आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण आदर्श धानिवली संघाचा विकेट किपर हरी यांना, खूप मोठं नाव आहे आदर्श धानिवली संघाचा जर विचार केला आपण हरी यांचा. याच पात्र उडवलंय चेंडूला हवेत आहे पण दुरून शतक येतोय. चांगला प्रयत्न केला गेला पण चेल मध्ये कनेक्ट करू शकला नाहीये आणि त्यापूर्वी मात्र या 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करतोय फलंदाज सचिन खातं उघडतोय. आणि जिथं पाहतोय की आपण ऍडव्होकेट सचिन वाघतोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम साहेब, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सज्ज होताना गोलंदाज राईट अमोर द विकेट मंगेश रफ्तार के सौदागर. याच पात्रा फटका चांगला आहे, ऑन ड्राईव्ह केलंय. कौ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय, दुरून शतक येतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स सचिन पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मल्हारी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपल्या होम ग्राउंडवर खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास, ग्राउंडचा अभ्यास आणि आपल्या पाठीराख्या समोर हा संघ पहिल्या फेरीतला पहिला सामना खेळतोय. संघनायक वामन भोईर मिड ऑफला उभा आहे. जवळपास गलीवर एक क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण पालचंद्र उभा आहे. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, सफल क्रॉस होऊन ऑनसाइड टर्न करण्याचा प्रयत्न, अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहते आपण पुढे सरकताना. आता मात्र 5 पहिल्या षटक प्रगतीपथावर 4 चेंडू टाकले गेले, त्यामध्ये 5 धावा खर्च करतोय गोलंदाज मंगेश रफ्तार के सौदागर म्हणून ज्याचा मी सातत्याने उल्लेख करतोय धानिवली गावाचा. खूप एक वेगवान मारा करणारा हा गोलंदाज मंगेश. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, स्क्युअर लेग, पॉइंट शॉर्ट थर्डमॅन आणि एक्स्ट्रा कव्हर. यास पात्र ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर, चांगला क्षेत्ररक्षण, काय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. संघासाठी 3 धाव वाचवतोय. इथं मात्र सागर पूर्व अनुमान घेऊन डाय मारून चेंडूला अडवलंय आणि फक्त 1 धाव या चेंडूवर संघात धावसंख्या पुढे सरकते ती 6. हा जो सामना पाहतोय आपण इथं मात्र वाघिवली विपक्ष धानिवली या दोन्ही संघादरम्यान
याच मात्र ड्राईव्ह केले, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, अतिशय वेगात एक सिंगल, इथं मात्र कम्प्लीट. थ्रो थोडासा चुकीचा पाहिला आपण, तोपर्यंत मात्र संधी होती एक सिंगल, इथं मात्र कम्प्लीट करताना. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण चंदूदादा, तर एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन धानिवली संघासाठी, तेवढीच खराब सुरुवात इथे मात्र पाहतोय आपण वाघिवली संघासाठी. कारण की प्रति षटकामागे तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर किमान 65 किंवा 70चा आकडा पार करावा लागेल. पण इथे मात्र धीमी आणि संत सुरुवात आहे, फक्त आणि फक्त धावपलकावर धावा आहेत त्या 7 बिनबाद. आदर्श धानिवली संघाचे मेंटर पाहतोय आपण ज्ञानेश्वर भोईर आणि त्याच्या समेत अशोक राणे सर. नेहमीच या संघासोबत खूप मोठा हात आहे त्यांचं, आणि काय खेळाडू त्यांनी घडवलेले आहे, आणि अचूक माहिती, पूर्ण ज्ञान, सखोल अभ्यास, कुठल्या खेळूला कुठली जबाबदारी द्यायची आहे हे संपूर्ण अभ्यास करून आदर्श धानिवली संघाला घडवलंय या दोन्ही व्यक्तिमत्वानी. आणि त्याचाच परिणाम पाहतो की पहिल्या षटकामध्ये मंगेश याला जो कानमंत्र दिला होता त्याचा तो पुरेपूर वापर करून घेतोय. आणि मी सातत्याने नेहमी हे सांगतो चंदूदादा की तुम्ही मैदानावर तुमचं नाव किती मोठं आहे याला महत्व नाही, पण मैदानाच्या आतमध्ये तुमचा संघर्ष किती चांगला आहे. संघर्ष प्रत्येक व्यक्तीला जीवनात करायला लागतो. जीवनामध्ये संघर्ष जो व्यक्ती करत नाही ना त्या व्यक्तीचं जीवन एवढा खास नसतोय, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मल्हारीचा पहिला चेंडू पाहतोय आपण, टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र बाहेर वळतोय. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते मल्हारीच्या माध्यमातून. अजून एक चांगला उत्कृष्ट ऑलराऊंडर आदर्श लिहून धानिवली संघाचा आहे. सज्ज होताना यावेळेस मात्र निश्चित अजून हा खराब चेंडू आहे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल गोलंदाज मल्हारी याला. धावसंख्या जर पहिले आपण धावफल करू तर मात्र 8 आहे, पण वाघिवली संघाला जर फलंदाजी करायची असेल आक्रमण करावं लागेल. सफल झालाय, उडवलाय, उंच 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 आहे चेंडू खाली, क्षेत्ररक्षक वाटला नाही की तो झेल घेईल म्हणून, तिथे मात्र भालचंद्र होता आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कम्प्लीट. आणि या चंदूदादा अशी झेल दिसायला सोपे असतात पण पकडायला खूप कठीण असतात. जेव्हा खूप उंच चेंडू आकाशामध्ये जातो ना, टायमिंग घेणं, चेंडूवर नजर ठेवणं आणि चेंडू कुठं जातोय, पाठीमागे की समोर की राईट की लेफ्टला, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून तो झेल कन्वर्ट करावा लागतोय. पण इथं मात्र तसं घडलं नाहीये. या 2 धावा कंप्लीट करतोय संघात, धावसंख्या पुढे सरकते ती 10. सचिन मात्र चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत जर पाहिलं आपण. यावेळेस पात्र सुरेख अप्रतिम चेंडू, काय अतिशय अप्रतिम चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर हवेमध्ये स्पिंग होताना पाहिलं आपण, आणि विकेट किपर हॅरी पूर्ण काम करतोय. अतिशय छान गोलंदाजी इथं मात्र या चेंडूच्या माध्यमातून आपण पाहिली. सफल झालंय, हुक करण्याचा प्रयत्न, नियंत्रण तो फटक्यामध्ये पाहतोय आपण. अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय सचिन याला. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 11. आदर्श 11 धानिवली, विपक्ष पाहतोय आपण वाघिवली, अशी ही लढत पाहतोय आपण. दुर्यांत्या टोकाकडनं गोलंदाज मल्हारी. टेनिस क्रिकेट मुरबाड ग्रामीणचा जर विचार केला आपण, खूप मोठा संघ म्हणून या संघाची दहशत आहे धानिवली संघाची. यावेळेस मात्र निश्चित खराब लाईन आहे, टप्पा पडल्यानंतर खूपच जास्त बाहेर वळतोय. आणि या षटकामध्ये मला वाटतं की दुसरा वाईट चेंडू फेकतोय गोलंदाज मल्हारी. संघात धावसंख्या 12. लांबलचक षटक हाताळताना पाहतोय आतापर्यंत आपण मल्हारी याला. पुढचा चेंडू यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, स्विंग पाहायला मिळालं, आउट स्विंग. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू अजून बाहेर निघतोय. वेग खूप छान आहे, लाईन खूप छान आहे, म्हणूनच एक सुरेख खेळाडू कक्षामध्ये कोणी इथं मात्र उपलब्ध नसला पाहिजे. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, परत स्विंग करण्याचा प्रयत्न. 2 वाईट चेंडू सुद्धा टाकल्यानंतर सुद्धा काय षटक हाताळलंय मल्हारी यांनी. धावा किती खर्च केला जर विचार केला आपण, फक्त आणि फक्त 5, त्यामध्ये 2 एक्स्ट्रा, म्हणजे 3 धावा खर्च करतो या षटकामध्ये. जर असं पाहिलं तर एकूण 5, म्हणजे आत्ता मात्र षटकाची समाप्ती 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप धीमी फलंदाजी पाहिली आपण वाघिवली संघाच्या माध्यमातून. प्रति षटकामागे 6 धावाची सरासरी आहे. विकेट एकही फेकला नाही, पण विकेट ठेवून मतलब नाहीये, कारण की 5 किंवा 4 षटकाचे सामने जेव्हा असताना तुम्हाला विकेट किती गेला याला महत्व नाहीये, पण धावा किती सरासरी आला याला महत्व आहे. यानंतर दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचंय. डोंगर नावे विपक्ष खांडपे अशी लढत पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे संगणक या 3 षटकानंतर आपण यायचंय. तर पांड्या
आणि यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये मला वाटते की धानिवली पुरता हे एक्सप्रेस नाही आहे, मुरबाड एक्सप्रेस म्हणून जर आपण उल्लेख केला तर वावगं ठरणार नाही आहे. खूप एक हाय क्वालिटीचा A1 ऑलराऊंडर पाहतोय आपण. पहिला चेंडू टर्न केले, चेंडूला पाहतोय फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि तोपर्यंत मात्र सचिन फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करतोय. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले सन्माननीय भरत दलवी सरांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पांड्या सज्ज होताना पाहतोय आपण. खूप मोठं नाव म्हणजे प्रवीण भोईर हा खेळाडू. PB लय भारी राऊंड द विकेट. ओ काय वेग आहे, काय वेग आहे, अतिशय वेगात आणि लाईन किती छान आहे बघा मित्रांनो. बॅकफुटला जाऊन इथं मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण बीट होते लागोपाठ. दुसरा चेंडू अतिशय चांगला हाताळतोय इथं मात्र प्रवीण. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे फक्त आणि फक्त 13. नाणेफेक करल्यानंतर वाघिवली संघ इथं मात्र धीमी फलंदाजी करताना पाहतोय आपण. या पाहता चांगला चेंडू परत शॉर्ट पिच चेंडू. काय उत्कृष्ट चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर अनिश्चितपणे उचली घेतोय आणि हुक करण्याचा प्रयत्न होता. लय भारी चेंडू परत टाकलाय इथं मात्र गोलंदाज प्रवीणांनी. पण वाघिवली संघाचा संघनायक यांनी सांगितलं होतं की आमचा संघ नौका आहे, नवीन संघ आहे, म्हणून मित्रांनो तुम्ही निराश होऊ नका कारण की तुमची सुरुवात आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू होता. काय अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला आपण प्रवीणांनी 1 धाव खर्च केली, त्यानंतर लागोपाठ 3 निर्धाव, 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 13. सचिन भोईर यांच्याकडून आदर्श धानिवली संघाला शुभेच्छा. फुल टॉस बनवलंय आणि ठीक आमच्या समोर म्हणजे लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते तोपर्यंत फक्त आणि फक्त या चेंडूवर 1 धाव खर्च करणार परत गोलंदाज प्रवीण. संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 14. दत्तात्रय भोईर यांची जी कॅन्टीन आहे ना तिथे एक बाईक आहे, तिचा ग्लास आपण फिरवायचा आहे. याच पता उकडचा प्रयत्न आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद. काय चांगलं षटक हाताळलं पाहतोय आपण प्रवीण यांनी, कारण की 1 षटक 2 धावा आणि 1 गडी बाद, अतिशय चांगलं षटक इथं मात्र पाहायला मिळालं. आता मात्र पहिल्या 3 षटकापर्यंत जर विचार केला आपण पूर्णपणे दबदबा कायम आहे आदर्श 11 धानिवली संघाचा. आणि इथून मात्र वाघिवली संघाला जर एक सम्मानजनक धावसंख्या उभी करायची असेल तर 30चा आकडा पार करणं गरजेचं आहे. कारण की बघा मित्रांनो या खेळपट्टीवर कालच्या दिवसामध्ये तब्बल 76 धावांचं टार्गेट सोनारपाडा संघाने सहज पार केला होता. आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्ही पहिल्या 3 षटकांपर्यंत जर फक्त आणि फक्त 14 धावा धावपलकावर इथं मात्र जोडल्या गेल्या तर निश्चित 30 पर्यंत जाणं थोडंसं कठीण वाटतोय वाघिवली संघाला. परत कंटिन्यू इथं मात्र मल्हारी याला ठेवण्यात आलेले आहे. स्विंगिंग गोलंदाजी करणारा हा गोलंदाज धानिवली संघाचा एक युवा, आणि उल्लेख केला होता की लेदर क्रिकेट सुद्धा खूप चांगला खेळतोय. प्रवीण भोईर आणि मल्हारी हे 2 युवा खेळाडू संघाकडे आहेत. त्यानंतर जर विचार केला आपण फलंदाजीमध्ये सुद्धा खूप मजबूत फलंदाज मंगेश, हरी, के श्याम भोईर. यावेळेस पात्र लॉफ्टेड फटका खाली क्षेत्रामध्ये फक्त चेंडू वाढण्यासाठी धावणार, इशारा येतोय सीमा पार, हा चौकार. जे माळीनगर संघाचा संघटन किंवा कुठलाही खेळाडू जर आला असेल तर आपण लगेच व्यासपीठावरून संपर्क साधून घ्यायचे आहे. माळीनगर संघाचा संघटक काय सुरेख अप्रतिम फटका होता, पुढे सरसावट काऊ कॉर्नरच्या बाउंड्रीच्या बाहेर पाठवले चौकार. यावेळेस पाता चेंडू परत टाकावा लागेल, खूपच जास्त आउटस्विंग पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर. तर दोन्ही संघाचे संघटक पुढच्या सामन्याची पाहतोय आपण. इथं मात्र डोंगर नावे विपक्ष खांडपे संघाचे कर्णधार आपण यायचे.
यास पाहता फोर्स करायचा होता हवेत आहे के चेंडू खाली, पण इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका क्षणी वाटलं की सहज आरामात झेल घेईल, पण जीवनदान मिळालंय फलंदाजाला जगदीश याला. जगदीश मात्र खूप आतापर्यंत विचार केला, आमचे स्कोरर सांगतायत की जवळपास त्यांनी 10 चेंडूचा सामना केलाय आणि 7 म्हणजे धीमी फलंदाजी. जेव्हा तुम्ही 5 किंवा 4 षटकाचे सामने खेळतायत ना, त्या क्षणी मात्र ही खराब फलंदाजी आपण पाहतोय जगदीशच्या माध्यमातून. स्ट्राईक रेट जर पाहिला आपण 100 म्हणजे प्रति 1 चेंडूवर 1 पण नाही. याच पाहतो अडबॅटने हा फटका पाहतोय आपण. 100च्या खाली स्ट्राईक रेट आहे आणि त्याचा परिणाम पाहिले की आपण इथं मात्र फक्त आणि फक्त परत एक सिंगल पूर्ण करेल. आता मात्र कासव गतीने धावसंख्या इथं मात्र पुढे सरकताना पाहतोय आपण वाघिवली संघाची. 21 लॉस ऑफ 1 विकेट्स. चौथा षटक प्रगतीपथावर आहे. आदर्श ट्रॉफी 20-21-22 आपण आनंद घेतोय. यावेळेस मात्र सफल झाला होता. ऑनसाईड कडे मोठा प्रहार करायचं होतं, पण निशाणा जर लागला असता तर क्वचित विचार करावा लागला असता. बाईचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पुढे सरकते. ती आता मात्र 22. दयनीय स्थिती म्हणता येईल या स्थितीमध्ये वाघिवली संघाची, कारण की चौथं षटक प्रगतीपथावर आणि खूप छान जो निर्णय घेतला होता वामन भोईर यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा. ओ परत एक चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून थोडासा बाहेर टर्न होतोय चेंडू, म्हणजे आउट स्पिंग पाहायला मिळालं परत. धावसंख्या फक्त आणि फक्त 22. सज्ज होताना गोलंदाज जास्त पात्र हवेत आहे, पण शतक दूर आहे पॉइंटचा. फक्त एकच सिंगल आणि याचबरोबर धावसंख्या पाहतोय आपण 4 षटकाची समाप्ती आणि 23 म्हणजे प्रति चेंडूवर 1 पण धाव नाही आहे. ज्या प्रकारे आपण इथं खराब फलंदाजी पाहतोय वाघिवली संघाची. यानंतर निश्चित आमचे समालोचक दीपक यांचा संघ असं वाटते मला, कारण की ज्या प्रकारे बिलॉंग करतायत ते डोंगरनावे या गावाच्या माध्यमातून, आणि असं वाटते की ज्या प्रकारे टॉस होईल. ठीक आहे ओके. निश्चित कारण की स्वतःचा जेव्हा संघ असतो ना, तेव्हा मात्र समालोचक सुद्धा मानसिक दबावामध्ये असतात. मी जेव्हा पण ठाकूरपाटीची मॅच असते ना कुठं पण मी त्या क्षणी किमान एक इनिंग तरी कॉमेंट्रीला बसत नाहीये, कारण की त्या संघाकडे खूप मोठे नाव आहेत. बुमबुम सुभाष ठाकरे एक आदर्श खेळाडू म्हणून खूप मोठं नाव आहे, आणि सर्वात महत्त्वाचं महेश ठाकरे. वरप इथं कालच त्यांनी मालिकावीरचा पुरस्कार घेतला होता. आणि भिवंडी टेनिस क्रिकेटचं हेच खासियत आहे चंदू दादा, की खूप मोठे सुद्धा नाव आहेत आणि त्या खेळाडूला कुठलं तुमचं आयोजन असो कमी पडत नाहीये. आणि थोडंसं त्याचा जर विचार केला आपण, मुरबाड तालुका म्हणजे एवढं काही हे अजून लोकप्रिय झालेलं नाहीये खेळ, पण तरी पण धडाकेबाज चषक, आदर्श ट्रॉफी, MPL अशा काही टुर्नामेंट पाहतो की सातत्याने खूप उंच शिखर गाठताना पाहतोय. आडबॅटने फटका पाहतोय आपण विकेट क्षेत्राकडे. खाली क्षेत्रामध्ये अतिशय वेगात चेंडू निघून गेलाय, सीमा पार हा चौकार. मात्र धावसंख्या 27. असं वाटते की आता मात्र 35 आकडा पार करेल. यास पात्र सुरेख फटका जातोय धानवली गावामध्ये पाठवलाय आणि ठोकलाय षटकार. खेळलाय, हॅपट्रॅक चेंडू होता, बॅकफुटला गेलाय आणि पुलचा फटका पॉवरफुल आणि सक्सेसफुल. जवळपास दीपक जर पाहिला आपण, मला वाटतं की 90 किंवा 95 मीटरचा लांब पल्ल्याचा हा षटकार ठोकलाय, आणि इथून मात्र संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. 33 क्रमांक जर पाहिला आपण 3 वरचा सोमनाथ नावाचा वादळ खेळपट्टीवर होते वाघिवली संघाच्या माध्यमातून. कवचित थोडंसं या फलंदाला अजून जर सलामीला टाकलं असतं तर चित्र थोडीशी काही वेगळी पाहायला मिळाली असती, कारण की जगदीश यांनी खूप निराश केले. सचिन यांनी संघर्ष केलाय, पण खूप धीमा संघर्ष केलाय, पण इथं मात्र चौफेर आणि उत्तुंग फटकेबाजीला सुरुवात करतोय सोमनाथ नावाचा फलंदाज, क्रमांक 3 वरचा हा फलंदाज. धावसंख्या आता मात्र 33. एक बाद के महागडं ठरताना पहिल्या 2 चेंडूवर. यास मात्र आडबॅटने फटका पाहतोय आपण. लॉंग ऑन
बाउंड्री लाईनकडे दुसऱ्या धावेची मागणी आणि सहज पूर्ण करताना पाहतोय आपण या 2 धावनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 35. पहिल्या 3 षटकामध्ये असं वाटलं होतं की 30च्या आतमध्ये रोखलं जाईल काय, पण या अंतिम षटकामध्ये चौपर फटकेबाजी, कारण की पहिल्या 3 चेंडूवर एक चौकार एक षटकार आणि या 2 धावा वसूल करतोय फलंदाज सोमनाथ. व्यक्तिगत जर पाहिला पण तो आता मात्र 14 धावसंख्या फलंदाजी करताना यास मात्र अजून एक उडवलंय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. ओ अनुमान चुकलंय, खूप समोर आला. आता मात्र धावा मिळतील, किती मिळणार आहे पाहिजे. फक्त आणि फक्त 2 धावा इथं मात्र पूर्ण करतोय सोमनाथ. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे. या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 37. एक बाद शेवटचे 2 चेंडू, 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर 40चा आकडा एक मानसिक दबाव टाकण्यासाठी एक सम्मानजनक स्कोर म्हणता येईल वाघिवली संघाचं. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये आलाय. आता मात्र या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल तर दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. कोल्हा टप्प्याचा चेंडू चांगला वाईड यॉर्कर आणि याचबरोबर पाहतोय की आपण 5 षटकाची समाप्ती, 5 षटकाच्या समाप्तीनंतर जो टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे 37 धावा धावपल करून 38 धावचं टार्गेट असेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. डोंगर नावे संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. डोंगर नावे संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. 38 धावाचं टार्गेट तिथं मात्र उभं केलंय धाणिवली या संघासमोर वाघिवली या संघाने. तर आपण टॉस कडे वळणार आहोत. तर निश्चित डोंगर नावे संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. डोंगर नावे संघाचा संघटक स्वागत आहे आपलं. स्वप्नील वेलकम, सुस्वागत. आणि खांडपे संघाचा संघटक महेश स्वागत आहे. व्यासपीठावर विराजमान आदरणीय भरत दळवी साहेब, अभिमान भोईर साहेब आणि निवृत्ती भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. सर्वप्रथम या स्पर्धेचं खास आकर्षण जे असते की प्रत्येक दोन्ही संघाचं स्वागत केले जाते सन्मान चिन्ह देऊन. हे पाहतोय आपण आमचे प्रमुख मान्यवर आणि आयोजक सुद्धा आहेत. निवृत्ती भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण डोंगर नावे संघाचं आपण स्वागत आणि सत्कार करतोय. त्यानंतर पाहतोय आपण खांडपे संघाचा संघटक यांचं स्वागत आणि सत्कार करेल अभिमान भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर टॉस आपण करून घेऊया भरत दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते. या दादा आपण समोर कोण मागणार आहे? डोंगर नावे संघाचा कर्णधार आवाज देईल. काटा काटा येतोय. पाहुण्यांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर डोंगर संघाचा संघटक नाणेफेक मुरबाड तालुका जर म्हटलं तर त्याच्यामधून ही एक मानाची ट्रॉफी आहे. इथं आल्यानंतर हे जे मैदान पाहतोय आपण भव्य दिव्य VIP डाईज पाहतोय. प्रत्येक क्रिकेट रसिकाला बसण्याची जी स्टँड बनवलेत याबद्दल या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया असेल तुझी? आयोजन तर खूपच चांगलं असतंय. आदर्श चषक धानिवली ही स्पर्धा खेळण्याची प्रत्येक संघाची उत्सुकता असते. त्याचप्रमाणे आम्हाला दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार आदर्श चषक धानिवली यांचा. आणि स्पर्धा खूपच छान असते. उत्कृष्ट असं ग्राउंड पट्टीसुद्धा खूप छान असते. ते खेळण्यासही सर्व संघाला तसेच खेळाडूंना खूप छान वाटते. नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय असेल. पाहतोय आपण दुपारचं सत्र आहे, मातीची खेळपट्टी आहे, थंडक आहे आणि हा निर्णय काय घेतला की प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणार? काय कारण आहे मागं? आमच्याकडे चांगले गोलंदाज आहे. तसेच चेसिंगमध्ये खेळपट्टीवर करायला चांगला प्रतिसाद मिळेल त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेतले. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत खांडपे संघाचा संघटक थोडक्यात प्रतिक्रिया काय वाटलं आयोजन?
आयोजन तर खूप चांगलं आहे. परवे किती 30वे परवे आहे आणि त्यावरचं आता ग्राउंड पण आयोजन चांगलं आहे. धन्यवाद. ऑल दी, कारण की वेळ सामन्याला सुरुवात होत आहे. तर नाणेफेकी पाहतोय आपण मात्र निश्चित जिंकलेला आहे तो म्हणजे डोंगर नावे संघाने आणि प्रथम त्यांनी शतक्षण करण्यात आलेले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. 38 धाब्याचे लक्ष यजमान आदर्श नेवल धानिवली क्रिकेट संघासमोर सुरुवात डॉट बॉलनं करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये भानुदास बॅटिंग युनिटनं थोडंसं निराश केलं, नाखुश केलं पहिल्या इनिंगमध्ये. आता बॉलिंगमध्ये कामगिरी चांगली करावी लागेल. राऊंड विकेटनं फुलरलेंद होता, समोर उडवलाय हा बॉल आणि निघून चाललाय सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ क्लिअर अँड क्लीन इट फ्रॉम हरी बोईर. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या 6 धावा. थांबून कट केला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. गॅप भेटता आले नाही या ठिकाणी. अतिशय सावधाने आता आक्रमण पवित्र हरीसा दोन्ही रोल अँकल करत असताना षटकार, त्यानंतर डबल आणि आता सिंगल धाब्याचं कन्व्हर्सेशन. टीमची टोटल पोहोचते पुढे 9 27 बॉल अजूनही 29. 29 धाब्याची आवश्यकता मॅचमध्ये. स्ट्रायकिंग खेळण्यासाठी आक्रमक बॅट्समन मंगेश भोईर. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, अखेर इथे लाईन मिस केली आणि बॉल आदळलाय सरळ लेक्सिक वरती. फलंदाज बाद होत असताना पोहोचला धक्का पहिला आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाला. मंगेश भोईर बॅक टू द पॅव्हलियन. राऊंड विकेटनं फुलवले दोधा हलक्या त्यानं दिशा देत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिळते एकदा मल्हारीला. त्याचं खातं आता खुलं होतं आणि हे धावफलक पोहोचतं पुढे जाऊन ते 10 10 धावा पहिल्या षटकामध्ये. 38 धावेचं लक्ष समोर असताना सुरुवात मी म्हणेल चांगली आहे. ज्या पद्धतीनं काउंटर अटॅक केला हरी बोईरनं, त्यानंतर मंगेश बाद जरूर झाले, परंतु आता 24 बॉल आणि इक्वेशन बॅलन्स राहिले. 28 धावेचं 7 धावेची सरासरी प्रति 4 षटकांमागे मेंटेन करायचे वाघिवली संघ. कॅप्टन प्लीज बी अलर्ट, स्पीडअप करा इनिंग त्वरित. यस. यानंतर पहिल्या फेरीचा अंतिम सामना आपण पाहतोय असेल तो म्हणजेच मंझर 11 खांडपे आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल संघ डोंगरनावे. डोंगरनावे संघाचे कर्णधार स्वप्नील दरबी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी पाचारण दिलंय ते प्रतिस्पर्धी मंझर 11 खांडपे क्रिकेट संघाला. दोन्ही टीमनं रेडी राहायचं.
येस, मंझर 11 खांडपे संघ आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला रेडी पोझिशनमध्ये यायचं. त्याचबरोबर डोंगरनावे संघ आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला रेडी पोझिशनमध्ये राहायचं. ही व्यवस्थापन समितीकडून सूचना आहे. शिस्तबद्ध स्पर्धा मुरबाड टेनिस क्रिकेटबॉल विश्वातील अव्वल दर्जा मानांकित असलेली स्पर्धा आपण पाहतोय. आदर्श चषक 2021. 24 बॉल 28 धाबेची आवश्यकता. मॅन्डेटरी पॉवर प्ले. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना टीम वाघेवलीकडून विशाल ओव्हर द विकेट. फुल लेंथ उडा डान्सिंग डाऊन द विकेट. दर्जेदार ऑफ ड्राईव्ह. फुल फेस ऑफ द बॅटनं मिडलिंग करत असताना मल्हारी भुईर, परंतु फिल्डिंग देखील तितक्याच ताकदीचं झालं त्या ठिकाणी. डीपमध्ये लॉंग ऑफला नॉन स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट फेक आणि म्हणाला एकदा मल्हारीला हे धावफलक पोहोचते पुढे 11वर. स्ट्रायकिंग एंडला हरी भोईर ज्यांना आतापर्यंत या मॅचमध्ये सामना केला. 4 बॉलचा 1 षटकार त्याच्या बॅटमधून. 9 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन. ओव्हरऑल बॉलिंग डिपार्टमेंटनं चांगली कामगिरी केली होती पहिल्या इनिंगमध्ये. प्रवीण असतील, मंगेश असतील, मल्हारी असतील, किशोर असतील. आता बॅटिंग युनिटकडे ही पूर्णपणे जबाबदारी. द्वितीय सत्रात इन स्विंगर चेंडू होता. हलक्या हातानं फक्त दिशा देत असताना सिली बॅकवर्ड पॉईंटला मिळालेला 1 रन. हरी भोईरला क्रिकेटचा सी फॉर क्लास गुणवत्ता त्याच्याकडे आहे आणि आता प्रत्येक बॉलवरती ज्या पद्धतीनं बॉलच्या मेरिटनुसार तो खेळतोय, वाखाणण्याजोगी कामगिरी. घाई करत नाहीये, त्याला देखील माहिती आहे सिंगल डबलने देखील आपण टार्गेटच्या अगदी समीप जाऊ शकतो. आणि सध्याच्या घडीला क्रिकेटची लाईफ लाईन तो इथे यूज करत असताना सिंगलनं धावफलक पोहोचते 12वर. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी मल्हारी. वाडेश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ 38 सर्कलच्या बाहेर आहे. मिड विकेट डीपमध्ये शफल झाले. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा डायवर्ट झाला. विकेट किपरला बीट करून पाठीमागे फॅनलिंगला फिल्डिंग त्या ठिकाणी आता दर्जेदार पाहायला मिळाली. आणि मल्हारी भोईरच्या विरुद्ध आता हा डॉट बॉल विशालच्या स्पेलमधून. या मॅचमध्ये टार्गेट रोखायचं असेल तर विकेट टेकिंग बॉलिंग आणि त्याचबरोबर डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावी लागेल. टीम आदर्श 11 धानिवलीच्या विरुद्ध खेळत असताना वाघेवली क्रिकेट संघाला आणि तोच प्रयत्न करत असताना विशाल. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. हुक केलाय. पर्वणी होती. पॉवर प्ले मध्ये आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण स्वीकारले मल्हारी भोईरनं. टप्पा घेतला आणि बॉल वगैरे निघून चाललाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. थँक्यू डीजे. हे आयोजन समितीचं आणि त्याचबरोबर आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाचं टायटल सॉन्ग. चौकार आता मल्हारी भोईरच्या बॅटमधून आवश्यकता होती या स्ट्रोकची. डॉट बॉल नंतर कमबॅक करत असताना विशालच्या विरुद्ध. चौकारानंतर टीमची टोटल पुढे पोहोचते 16वर. अजूनही 22 धाब्याची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 20. येस, मॅच बॉल मैदानामध्ये येतोय रॉक्सर. मॅच बॉलमध्ये सामना कंटिन्यू करायचा आहे. पंचांची भूमिका आपण पाहतोय. धर्मेंद्र वर्मा सर आणि त्यांच्या साथीनं रॉक्सर. कल्याण ग्रामीणचे आणबान आणि शान असणारे हे 2 पंच. शांत आणि संयमी स्वभाव त्याचबरोबर निपक्षपातीपणा ही सर्वात मोठी ओळख आहे या दोन्ही पंचांची. हु केला ऑन साइडला. जबरदस्त टायमिंग. एलिमिनेशन विथ द डिस्टन्स. गोइंग अँड गॉन ऑल द वे फॉर 6 रन. इट्स अ क्लिअर अँड क्लीन हिट. क्रीडा चषक आणि त्याचबरोबर ग्रामीणमधील पारितोषिकांचा वर्षाव असणारी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आदर्श चषक धानिवली 2021-22 हे पर्व. 30व्या हंगामामध्ये ही स्पर्धा यंदा पदार्पण करते. षटकारानंतर टीमची टोटल 22 इन डबल डिजिट डबल फिगर. 22 वर पोहोचलेलं हे धावफलक. काउंटर अटॅक करत असताना मल्हारी. हुक करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही. शॉर्ट स्क्वेअरला रनआउटची संधी. स्क्वेअरले अंपायरकडे विचार नाही. नेसिडीज नॉट आउट. पंचांचा बोट आबालाकडे. फलंदाज होते बाद. आवश्यकता नव्हती रनची. कॉलिंग चुकते आणि हरी भोईर आता गमावत असताना विकेट. हा धक्का दुसरा आदर्श 11 धानिवली क्रिकेट
वरती होता इनफिल्ड मध्ये एकाच ऍक्शन मध्ये चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं, चारही क्रिया अगदी झपाट्यानं त्या ठिकाणी झाल्या आणि आता हा दुसरा गडी गमावतोय संघ आदर्श 11 धानेवली. धाबाच्या रूपात बाद होत आहेत त्या ठिकाणी हरी भोईर ज्यांना 10 धाब्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन या इनिंग मध्ये दिलं. 18 चेंडू अर्थातच 3 षटका आणि अजून आवश्यकता आहे 15 धाब्याची. 15 मोर रिक्वायर्ड रिमेनिंग 18 बॉल्स. मल्हारी भोईर यांच्या साथीने आता टीमचा डाव सावरण्याकरता पोहोचला या टीमचा जनरल ऑलराऊंडर प्लेअर, या संघाचा उभरता तारा आणि त्याचबरोबर या टीम मधील अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू प्रवीण भोईर अर्थातच पांड्या ऑन नॉन स्ट्रायकिंग इन. स्पीड अप करा इनिंग. वाशिवली टीम कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉर फॉर ऑर्गनायझर टुर्नामेंट अँड आवर कमिटी. MPL ऑप्शन मध्ये तब्बल मंजिरी चॅम्पियन्स त्या टीमनं 78 कॉईन्सनं त्या ठिकाणी प्रवीण भोईर यांना खरेदी केले होतं आपल्या स्क्वॉड मध्ये. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्विच हिटचा टीम विकेट किपर बीट झालाय. थर्डमॅन आणि फायनलेगच्या फिल्डरला संधी नाही. आउटफील्ड फास्ट बॉल दणदण करत निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. होईल देखील होतोय 10 बाद आणि पोहोचतोय हा धक्का तिसरा आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. राणे सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण भोईर. बॅटची आतली कडा फाईन लेगला कॉलिंग चुकतोय. संधी आहे आणि संधीचं सोनं या सिरीज. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज होते बाद. आणखीन एक गडी गमावतोय संघ आदर्श 11 धानिवली आणि मैदानाच्या बाहेर परततोय सागर राणे. आम्ही पोहोचू. फुलटॉस होता बॅटच्या बाहेरचे कट ऑफ फाईन लेगला फिल्डरचं जजमेंट चुकलं. हाताला दिलाय चटका आणि बॉल निघून चाललाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस धावा 4. हा चौकार. चौकारानं धावफलक पोहोचत असताना पुढे 30 वर 14 बॉल अजूनही 8 धाव्याची आवश्यकता लढतीमध्ये. सध्याच्या घडीला मॅच टोटली बॅलन्स आहे आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाच्या बाजूनं. प्रयत्न करत असताना प्रवीण स्ट्रायकिंग एंडला ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. मिस रॅमिंग झेलची संधी नाकारता येत नाही. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला त्या ठिकाणी हा झेल पकडलाय आणि आता प्रवीण भोईर देखील बाद होत असताना
प्रवीण देखील बाद होत आहेत. हा 5वा धक्का अर्धा संघ आता गारद होत असताना आदर्श 11 धानिवली 3 फलंदाजांना आपण धाबाद होताना पाहिलं या लढतीमध्ये, ज्यामध्ये सागर मल्हारी आणि हरी हे 2 फलंदाज धाबाद, तर मंगेश आणि त्यांच्या समेत प्रवीण हे 2 फलंदाज झेलबादच्या स्वरूपात आता तंबूच्या दिशेला पोहोचलेत. किशोर भोईर आणि गिरीश हे 2 बॅट्समन मैदानाकडे. 8 धाब्याची अजून आवश्यकता. स्टील 1 डिलिव्हरी लेफ्ट ऑफ थर्ड ओव्हर. यस, एक चेंडू अजूनही शेष आहे, शिल्लक आहे. भानुदासच्या या षटकाचा स्पीडअप करा इनिंग. वाशिवली टीम कॅप्टन सुमितजी राणे यांचं शुभ आगमन व्यवस्थापन समितीकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल व्यासपीठावरती स्थान बनवायचं. नेक्स्ट मॅच मंजिरी 11 खांडपे त्यांच्या विरुद्ध डोंगरनावे. सूचना अशी आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडूच असतील. कुठलाही समर्थक अथवा पाठीराखा त्या ठिकाणी नको आहे. स्विच अटेम्प्ट केलाय किशोर भोईरनं. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कॉन्फिडन्स. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम नजराना चौकार. भोईरनं सामन्याचं समीकरण आता उद्ध्वस्त होतंय. 34 वरती पोहोचत असताना हे संघाचा धावफलक 12 चेंडू 4 धाब्याची आवश्यकता. स्पीडअप करा इनिंग. वाशिवली संघ ऑलरेडी पहिल्या ड्रॉमधून पाहिलं तर आपण मालीनगर टीमला बाय मिळालेली आहे. सेकंड राऊंड करता ते पोहोचलेत. विनंती असेल मालीनगर संघ कर्णधार किंवा प्रतिनिधी उपस्थित असेल तर व्यवस्थापन समितीशी त्वरित संपर्क साधायचा. मालीनगर संघ चला घाई करा. वाघिवली संघ 12 चेंडू 4 धावेची आवश्यकता. लढतीमध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. चमत्कार मैदानामध्ये होणार का, मोठा उलटफेर करणार का, 4थं षटक टाकण्यासाठी आलेला बॉलर सचिन हे देखील पाण्याजोगं राहील. ॲडव्होकेट दिनेश वागसोडे यांचं शुभागमन झालं. विनंती आहे व्यासपीठावरती स्थान बनवायचं. टेस्ट मॅच फील्ड पोझिशन नंबरेला फील्ड पोझिशन आपण पाहतोय. मिडॉन अगदी वरती, शॉर्ट मिडविकेटला फिल्डर सिली कव्हर वरती. चला घाई करा, स्पीडअप करा. अंपायर रॉक्सर. 12 चेंडू आणि आवश्यकता आहे 4 धावेची. पहिलाच बॉल बॅकफुट देऊन हलक्या त्यांना गाईड केला दिशा देत असताना टिपिश बॅकवर्ड पॉइंटला इझिली एक धाव ॲड होत असताना गिरीशच्या खात्यामध्ये. आणि संघाचा धावफलक आहे एकेरी धाब्यानं पोहोचते पुढे 35-35 वर. 11 बॉल अजूनही 3 धाब्याची आवश्यकता. किशोर भोईर स्ट्रायकिंग एंडला ज्यानं स्विच इटचा चौकार ठोकत असताना इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन केलं 3ऱ्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवरती. संधी त्याला मॅच फिनिश करण्याची. वन मोर स्विच इट. रिव्हर्स पुलचा अप्रतिम नजरारा. वन बॉल सोडती लाईन आणि त्याचबरोबर विजय होतोय संघ आदर्श 11 दानिवली. वेल प्ले बॉल, स्टप अँड हार्ड लक टीम वाघिवली.